बातमी नाशकातून आहे। सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांनी सध्या शाळा सुधार आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनादरम्यान शाळेची दुरवस्था, शाळेतील इतर त्रुटी याबाबत शिक्षण विभागाला त्यांनी धारेवर धरले। शाळेतील दुरवस्थेला शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान दिपके यांच्या आरोपाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले। दिपके हे विविध शाळांना भेट देत असताना शाळेतील ज्या काही दुरवस्था आणि त्रुटी निदर्शनास आणून देत आहेत त्यांनी दिलेल्या सूचना यांचं आम्ही स्वागतच करतोय असं भुसेंनी म्हटलंय। शाळेमध्ये काही ठिकाणी अव्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी निदर्शनास आणून देत आहेत। मला वाटतं की या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो। अभिजित जे असतील किंबहुना एक सामान्य नागरिक पण असेल तर त्यांनी केलेल्या सूचनांचं निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी स्वागत करतो। त्या सूचनांची प्रतिपूर्ती, त्या सुधारणा लवकरात लवकर कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे।